नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक सगवंशी सर. तर बाळांनो, आज आपण 11वी बायोलॉजीचा जो की आतापर्यंत आपण फाईव्ह किंगडम सिस्टीम जी विटेकर नावाच्या सायंटिस्टने फाईव्ह किंगडम सिस्टीम मांडलेली आहे. त्याच्यामधलं आपण मोनेरा घेतलं, प्रोटिस्टा घेतलं, किंगडम फंगाय घेतलं, किंगडम प्लांटी घेतलं. लक्षात. आता ह्या चॅप्टरमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रोटिस्टा, मोनेरा आणि फंगाय डिटेलमध्ये आहे. किंगडम प्लांटी इंट्रोडक्टिव्ह आहे आणि किंगडम ॲनिमलिया पण इंट्रोडक्टिव्ह आहे. आता हे दोन किंगडम इंट्रोडक्टिव्ह असण्याचं कारण काय ते बघा. तर पुढे आपल्याला किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया सेपरेट चॅप्टर आहेत. तर आतापर्यंत आपले 5 किंगडममधले 4 किंगडमचा अभ्यास झालेला आहे. प्रोटिस्टा, मोनेरा, फंगाय आणि प्लांटी. तर आता शेवटचं जे आहे 5वं किंगडम, दॅट इज नथिंग बट द ॲनिमल. आता ॲनिमलच्या बाबतीत जर बोलायचं गेलं आपण, तर किंगडम ॲनिमलियाच्या बाबतीत बोलायचं गेलं तर दे आर हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक म्हणजे तर काय म्हणायचं बाळांनो, त्यांनी त्यांचं स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाही, म्हणजे ते परपोषी आहेत. तर लक्षात, हेट्रोट्रॉपिक म्हणजे दे आर नॉट एबल टू प्रोड्यूस देअर ओन फूड. दे हॅव टू डिपेंड ऑन समथिंग एल्स, म्हणजे बाकीच्या प्राण्यावर किंवा बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर डिपेंड राहावं लागतं. अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. आता यांच्यामध्ये सेल कशा प्रकारची असते, युकॅरियोटिक का प्रोकॅरियोटिक. तर ऑब्वियसली यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असते. वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे म्हणजेच कसली सेल आहे, युकॅरियोटिक सेल आहे. लक्षात. त्याच्यानंतर यांच्या सेलला, ॲनिमलच्या सेलला सेल वॉल असते का, तर नसते. दे लॅक सेल वॉल, म्हणजे त्यांच्याकडे सेल वॉल नसते. लॅक द सेल वॉल म्हणजे सेल वॉल नसते. लक्षात. मोस्ट इम्पॉर्टंट, त्यांनी मग फूड कुठून मिळवतात, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांनी प्लांटवर डिपेंड असतात फूडवर. लक्षात. हेट्रोट्रॉपिक मध्ये जे प्लांट आहेत ते प्रोड्युसर्स आहेत. जर आपण इकोसिस्टीमच्या बाबतीत म्हणजे ह्या सगळ्या एन्व्हायरमेंट आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग ह्या दोघांचं जर सिस्टीम तयार केली तर त्याला आपण म्हणतो इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये 2 घटक आहेत, एक प्रोड्युसर आणि एक कंझ्युमर. काय, प्रोड्युसर आणि कंझ्युमर. प्रोड्युसर म्हणजे प्लांट आणि प्लांटवर जे डिपेंड आहेत ते आहेत कंझ्युमर्स. म्हणजेच प्लांटवर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट डिपेंड असणारे म्हणजेच किंगडम ॲनिमलिया. लक्षात. तर त्याच्यानंतर यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं यांची स्वतःची स्पेशल डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. लक्षात. म्हणजेच त्यांनी काय करतात, फूड घेतात ॲनिमल्स. आपण आता आपल्या बाबतीत बोललो, आपण काय करतो, भाकर भाजी घेतो, खातो, बरोबर. खाल्ल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणायचं त्याला. खाणे म्हणजे जस्ट इंजेस्ट, बरोबर. ॲडमिनिस्ट्रेशन केले, इंजेक्शन झालं, आतमध्ये घेतलं, त्याच्यानंतर त्याचं ब्रेकडाऊन करतो आपण दातानं, मेकॅनिकल ब्रेकडाऊन. स्टमकमध्ये तुमच्या सलायवा इथून ॲड होतो इथं. लक्षात. म्हणजे माऊथमध्ये सलायवा वाटतो, सलायवर केमिकल ब्रेकडाऊन. म्हणजे स्टमकमध्ये नंतर स्टमकमध्ये जे काही गॅस्ट्रिक ज्यूस आहेत ते त्याच्यावर ॲक्ट होतात, दॅट इज ऑल्सो केमिकल ब्रेकडाऊन. मेकॅनिकल आणि केमिकल ब्रेकडाऊन जे होतं त्यालाच आपण म्हणतो डायजेशन. डायजेशन झाल्यानंतर जे काही फूड आहे ते फूड मधले मॅक्रोन्यूट्रिएंट पासून मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे ग्लुकोज, अमायनो ॲसिड तयार होतात आणि ह्या ग्लुकोज अमायनो ॲसिडचं ॲब्सॉर्प्शन होतं इनटू द ब्लड. ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतं, म्हणजे स्टमकमधलं फूड जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहेत ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं आणि ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केल्यानंतर मग त्या ब्लडपासून जिथं रिक्वायर्ड, जिथं ज्याची गरज आहे तिथं त्याला घेऊन दिलं जातं. आणि फॉर द पर्पज ऑफ सेल ग्रोथ अँड सेल डेव्हलपमेंट, सेलची ग्रोथ आणि सेल डेव्हलपमेंट करण्यासाठी ह्या फूडचं युटिलायझेशन केलं जातं. बघा काय केलं जातं, युटिलायझेशन केलं जातं, प्रोटोप्लाझम तयार केलं जातं. लक्षात. प्रोटोप्लाझम म्हणजे काय, नवीन सेल तयार करण्यासाठी सायटोप्लाझम आणि न्यूक्लियोप्लाझम हे दोन्ही फ्लुइड तयार करायच्या प्रोसेसला आपण म्हणतो प्रोटोप्लाझम तयार करणे आणि ह्याच प्रोसेसला आपण म्हणतो असिमिलेशन. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटोप्लाझम इज नोन ॲज असिमिलेशन. लक्षात. अशा प्रकारे ॲब्सॉर्ब फूडचा वापर प्रोटोप्लाझम तयार करण्यासाठी जर होत असेल तर तिथे काय होईल, असिमिलेशन. लक्षात. आणि त्याच्यानंतर जे रेस्ट ऑफ द आहे ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं. आता होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय बघा. काय, होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशन. हा जो होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशन ॲनिमलमध्ये असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, अगोदर इंजेक्शन, फूड आतमध्ये घेणं, बरोबर. त्याच्यानंतर नंबर 2
डायजेशन त्याचं ब्रेकडाऊन करणे. त्याच्यानंतर नंबर 4 त्याचे ॲब्सॉर्प्शन करणे. त्याच्यानंतर नंबर 5 ॲब्सॉर्ब फूडचं काय करणे, असिमिलेशन करणे. आणि नंबर 6 जे वेस्ट आहे म्हणजे जे वेस्ट आहे, शिल्लक आहे म्हणजे वेस्ट आहे, त्याला काय करणे, इजेशन. लक्षात. अशा प्रकारे इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, असिमिलेशन आणि इजेशन ह्या मोड ऑफ न्यूट्रिशनला आपण काय म्हणतो, होलोझाईक. होलोझाईक म्हणजे काय नाही, आतमध्ये अगोदर घेणे, कॅव्हिटीमध्ये घेऊन खाणे. आता जे फूड आपण घेतलेलं आहे ते फूडचं सगळ्यात महत्त्वाचं ॲनिमलमध्ये फूड हे स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. कशाच्या रूपात स्टोअर होतं ॲनिमलमध्ये फूड, जे काही आपण फूड खाल्लो, रिझर्व फूड, एक्स्ट्रा फूड आपलं कशामध्ये स्टोअर होतं, इन द फॉर्म ग्लायकोजन ऑर फॅट. लक्षात. म्हणून ह्या ग्लायकोजनलाच म्हणतात दुसऱ्या भाषेत ॲनिमल स्टार्च. प्लांटमध्ये बघा फोटोसिंथेसिसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. काय, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल ए, म्हणजे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे क्लोरोफिल एच्या प्रेझेन्समध्ये विथ द हेल्प ऑफ लाईट एनर्जी. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल ए विथ द हेल्प ऑफ लाईट गेट कन्वर्ट इनटू व्हॉट, ग्लुकोज. त्याच्यापासून काय तयार होते, ग्लुकोज तयार होते आणि ऑक्सिजन बाहेर पडतो, C6H12O6. आता हा जो ग्लुकोज असतो प्लांटमध्ये तो स्टोअर केला जातो. प्लांटमध्ये सगळंच ग्लुकोज काय वापरलं जात नाही. ग्लुकोजला स्टोअर केला जातो इन द फॉर्म ऑफ स्टार्च. स्टार्चच्या रूपात ग्लुकोजला स्टोअर केलं जातं इन केस ऑफ प्लांट. तसंच ॲनिमलमध्ये जे एक्स्ट्रा फूड आहे ते स्टोअर केलं जातं ग्लायकोजनच्या रूपात. प्लांटमध्ये स्टार्चच्या रूपात, तर ॲनिमलमध्ये ते ग्लायकोजनच्या रूपात स्टोअर केलं जातं. म्हणून ग्लायकोजनला दुसऱ्या भाषेत म्हणलं जातं ॲनिमल स्टार्च. काय म्हणलं जातं ग्लायकोजनला, ग्लायकोजन इज ऑल्सो नोन ॲज ॲनिमल स्टार्च. लक्षात. एनिवे, मूव टू द नेक्स्ट पॉईंट. आता ह्यांच्यामध्ये ॲनिमलमध्ये एक डेफानेट ग्रोथ आहे. लक्षात. एक डेफानेट म्हणजे एवढ्यापर्यंतच ग्रोथ होऊ शकते. लक्षात. प्लांट सारखं नाही की किती वाढायचं. एक डेफानेट ग्रोथ आहे आणि त्याच्यानंतर ते ग्रो होतात, ॲडल्ट होतात. लक्षात. त्याला नुसती ग्रोथ नाही तर डेफानेट शेप आहे, आकार शेप फिक्स आहे. लक्षात. म्हणजे माणूस असा वाढणार. लक्षात. काय असा वाढणार नाही आडवा. लक्षात. म्हणजे कोणत्याही प्राण्याच्या बाबतीत त्याला डेफानेट ग्रोथ आहे. बरोबर. डेफानेट म्हणलं की तेवढीच फिक्स, जी गोष्ट फिक्स असते त्याला आपण डेफानेट म्हणतो. लक्षात. डेफानेट शेप आहे, त्याचा आकार पण शेप आहे, साईज सुद्धा डेफानेट आहे कोणामध्ये, ॲनिमलच्या बाबतीत. लक्षात. त्याच्यानंतर हायर फॉर्म जे आहेत म्हणजे ॲनिमलमध्ये जेव्हा आपण ॲनिमलचं किंगडम ॲनिमलियामध्ये बघू तेव्हा लोअर ऑर्गॅनिझम टू हायर ऑर्गॅनिझमकडे होता. लक्षात. लोअर ऑर्गॅनिझममध्ये तुमचा अमिबा, लक्षात, पॅरामेशियम, लक्षात. तर आता ह्या लोअर ऑर्गॅनिझम पासून हायर ऑर्गॅनिझमकडे आपण जेव्हा जाऊ तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं डेव्हलपमेंट होत गेलेलं आहे, त्याच्यामध्ये एलॅबोरेशन होत गेलेलं आहे. काही काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले आहेत. लक्षात. आणि त्याच्यामध्ये सेन्सरी ऑर्गन आहेत. लक्षात. न्यूरोमोटार ॲक्टिव्हिटी. सेन्सरी ऑर्गन, न्यूरोमोटार ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर आपले पंच ज्ञानेंद्रिय. लक्षात. 5 सेन्स ऑर्गन जे आहेत आपले, दॅट इज अ पार्ट ऑफ न्यूरो ट्रान्समिशन. लक्षात. न्यूरोमोटार ॲक्टिव्हिटी. काल आपल्याला कानाला ऐकू येते, इट इज ऑल्सो सेन्सरी पार्ट. आपल्या नाकानं स्मेल घेता येते, दॅट इज ऑल्सो सेन्सरी. डोळ्याने पाहता येते, दॅट इज ऑल्सो सेन्सरी पार्ट. लक्षात. टच, स्किन, कुठेही आपण टच केलं तर स्किन आपल्याला फील होते, थंडी आहे, गरमी आहे. लक्षात. दॅट इज ऑल्सो सेन्सरी ऑर्गन. लक्षात. आणि टंग. बघा किती झाले, 5 सेन्स ऑर्गन. स्किन, पहिला सेन्स ऑर्गन स्किन. दुसरा आपल्या इथं घ्यायचं. दुसरा कोणता, आय. तिसरा इयर. चौथा नोज. आणि 5वा टंग. टंग, नोज, आय, इयर 4 झाले. आणि स्किन. हे 5 सेन्स ऑर्गन. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ॲनिमलमध्ये काय डेव्हलप झालेले आहे, सेन्सरी ऑर्गन डेव्हलप झाले आहेत, न्यूरोमोटार ॲक्टिव्हिटी डेव्हलप. न्यूरोमोटार ॲक्टिव्हिटी म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शन. लक्षात. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे अचानक तुमच्या समोर जर साप आला काय करताल, समजा तुमच्या समोर साप आला काय करताल, निवांत बसताल असं, अजिबात नाही. काही ना काही तुमची रिॲक्शन असेल, हार्टबीट वाढतील, घाबरचाल,
पटकन त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करचाल, आरडाओरडा करचाल, लोकांना सांगचाल इथं साप आहे साप आहे, लक्षात. दॅट इज द पार्ट ऑफ न्यूरोमोटर ऍक्टिव्हिटी, लक्षात. त्याच्यानंतर मोस्टली लोकोमोशन करत. आता काही ॲनिमल हे नॉन लोकोमोटिव्ह म्हणजे एका जागीच राहणार. लोकोमोशन म्हणजे काय बघा, लोकेशन चेंज करणारे, म्हणजे एका लोकेशनहून दुसऱ्या लोकेशनवर जे जातात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे जातात त्यांना म्हणतात लोकोमोशन करणारे. म्हणजे मोस्टली ॲनिमल्स ही लोकोमोशन करणारे असतात. प्लांट कसे आहेत, लोकोमोशन करतात का नाही? प्लांट फिक्स असतात. रूट प्लांटमध्ये अँकरिंग होते रूटचं, म्हणजे प्लांटमध्ये सॉईलमध्ये रूट अडकतात आणि अशा प्रकारे प्लांट एका जागी स्थिर असते. लोकोमोशन प्लांट करत नाहीत. पण तेच वेग उलट आहे ॲनिमलच्या बाबतीत. ॲनिमल परफॉर्म लोकोमोशन, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर ज्या रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट इन्व्हॉल्व आहेत त्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो बाळांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ॲनिमलमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होते, तर बाय कॉप्युलेशन. कशाद्वारे? COPULATION, कॉप्युलेशन. कॉप्युलेशन म्हणजे काय, मेटिंग ऑफ मेल अँड फिमेल. लक्षात, मेल ॲनिमल आणि फिमेल ॲनिमल ह्या दोघांचं मेटिंग होणे, एकत्रीकरण होणे, त्या प्रोसेसला म्हणतात काय, सेक्शुअल इंटरकोर्स. लक्षात, त्याला काय म्हणतात, सेक्शुअल इंटरकोर्स किंवा कॉप्युलेशन. आता या सेक्शुअल इंटरकोर्समध्ये काय होतं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आणायची जी मेटिंग प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो कॉप्युलेशन किंवा इंटरकोर्स, सेक्शुअल इंटरकोर्स म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आणले जातात आणि त्याच्यापासून तयार होतं काय, झायगोट. लक्षात. आणि ह्या झायगोटचं फर्दर डेव्हलपमेंट होते. झायगोटचं पुढे काय रूपांतर होते, एम्ब्रिओ आणि एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट होतात. बघा, ॲनिमलमध्ये काय होते, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आणण्यासाठी या ॲनिमलमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स झाला पाहिजे, बरोबर. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कॉप्युलेशन म्हणतो. आणि मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आले की काय होते, ऑब्विसली फर्टिलायझेशन होते. आणि फर्टिलायझेशन झालं म्हणजे काय प्रोड्यूस होईल, झायगोट तयार होईल, डिप्लॉइड झायगोट. आणि ह्या झायगोटपासून पुढे काय होईल, एम्ब्रिओ. आणि ह्या एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट होईल, त्याला म्हणतो आपण एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट. आणि अशा प्रकारे पुढे नंतर फिटस, बाळ जन्माला येईल. आणि अशा प्रकारे त्याच्यापासून चाइल्ड, ही पुढची प्रोसेस होईल. लक्षात, थोडंसं दाखवतो ते कसं. बघा, मेल फिमेल, त्याच्यानंतर मॅरेज, लग्न, मॅरेज झाल्यानंतर सुहागरात, दॅट इज नथिंग बट द कॉप्युलेशन. कॉप्युलेशन झालं, कॉप्युलेशन इज नथिंग बट द मेटिंग ऑफ मेल अँड फिमेल. यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो, सेक्शुअल इंटरकोर्स. लक्षात, सेक्शुअल इंटरकोर्स किंवा कॉप्युलेशन. अशा प्रकारे मेल आणि फिमेलचं. मग आता मेलकडे कोणते गॅमेट असतील बाळांनो, मेल गॅमेट. फिमेलकडे कोणते गॅमेट असतील, फिमेल गॅमेट. आता हे कसे असतात, हेप्लॉइड. आता हेप्लॉइड म्हणजे काय, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, ज्यांच्याकडे क्रोमोझोमचा एकच सेट आहे. लक्षात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येणार. लक्षात. आणि त्याच्यापासून तयार होणार काय, झायगोट. झायगोट म्हणजे फर्स्ट सेल आहे आपल्या जन्मापूर्वीची. म्हणजे आपल्याला जी सुरुवात झालेली आहे, आता मी जसा आहे तो जो सुरुवात झालेली आहे सजीवाची, म्हणजे इन केस ऑफ ॲनिमलमध्ये जी पहिली सेल आहे दॅट इज नथिंग बट झायगोट. आता ह्या झायगोटचं डेव्हलपमेंट होते, तयार काय होते, एम्ब्रिओ. आणि यालाच म्हणतात एम्ब्रिओ डेव्हलपमेंटच्या प्रोसेसला एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट. लक्षात, म्हणजे ॲनिमलमध्ये झायगोट पासून एम्ब्रिओ डेव्हलप होतो आणि एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट होते. लक्षात. त्याच्यानंतर मग पुन्हा वेगवेगळे ऑर्गन तयार होतात, हात पाय सगळ्या गोष्टी याला होतात, डोळे नाक कान. अशा प्रकारे ॲनिमलमध्ये काय होते, मेल आणि फिमेल यांचं मॅरेज होते, त्यांच्यामध्ये कॉप्युलेशन म्हणजे मेटिंग होते आणि सेक्शुअल इंटरकोर्स थ्रू मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात, त्याच्यापासून झायगोट होते. आणि लक्षात,
मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र होऊन झायगोट तयार होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो बाळांनो? फर्टिलायझेशन. काय म्हणतो? फर्टिलायझेशन. आणि झायगोट तयार झालं. झायगोट कसं आहे? डिप्लॉइड आहे, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. आणि ह्या झायगोटचं पुढे काय होते? डेव्हलपमेंट होते. कशामध्ये? एम्ब्रिओ मध्ये. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट. आणि हे ॲनिमलचं वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल्स. तर बाळांनो हे झालं किंगडम ॲनिमलियाबद्दल. तर आता सगळ्यात महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे की आपण NCERT प्रमाणे पॉईंट टू पॉईंट घेतोय. तुम्ही अभ्यास करा. लक्षात जे काही असाइनमेंट दिले ते असाइनमेंट सबमिट करत जावा. आपल्या MCQच्या एक्झाम होतच आहेत. त्या MCQच्या एक्झाम डेली द्या. तुम्हाला मार्क किती पडतात इट डझंट मॅटर. कारण की आपण आपला जो नीटचा निकाल दिलेला आहे तो लातूरच्या लेवलचा दिलेला आहे. निलंग्यात ठेवणार. रिपीट न करता रेग्युलर आपल्या इथल्या विद्यार्थ्याला 360 पैकी 301 मार्क पडले आहेत. किती? 360 पैकी 301 मार्क पडले आहेत. लक्षात. बघा आपण जर मनाळीचे मार्क, सिद्धांत मनाळी मार्क जर कम्पेअर केले ते कसे आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्सचे टोटल मार्क 180, केमिस्ट्री 180, बायोलॉजी 360. तर त्याला ॲक्च्युअल मार्क किती पडतात बघा नीटमध्ये? 360 पैकी ॲक्च्युअल मार्क पडलेले आहेत 301. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही मिळून पडलेले आहेत 97. टोटल मार्क त्याला पडलेले आहेत 398. तर वी आर हिअर टॉप. आता आपल्याकडं केमिस्ट्री इतके दिवस नव्हतं. लक्षात. इतके दिवस नव्हतं म्हणजे सांगा तात्पर्य आपण सिद्धांत मनाळीचे केमिस्ट्री घेतलं नाही. तर आता आपण ह्या बॅचचं सध्याला केमिस्ट्री घेत आहोत. आणि या केमिस्ट्रीद्वारे आपल्याला कमीत कमी 150ची तयारी करायची आहे. 150, 160 म्हणजे आपला या वर्षीचं टार्गेट कसं असेल बघा? 301च्या ऐवजी 330, 180 पैकी 160. तर आपल्या विद्यार्थ्याला इथे एवढे मार्क पडले पाहिजेत. किती? 490 मार्क हे आपल्या क्लासेसद्वारे आपल्या विद्यार्थ्याला पडले पाहिजे. बाकीच्या फिजिक्समध्ये त्याला 180 पैकी जर समजा 180 पैकी 70 मार्क जरी पडले तरी त्याचे टोटल किती होतील? 560. आणि ही कॅन बिकम MBBS. बघा काय सांगतो तुम्ही समजून घ्या. मग सिद्धांत म्हणाले आपल्याकडे फक्त एका विषयाला होता, बायोलॉजीला. लक्षात. आणि बायोलॉजीला त्याला 360 पैकी 301 मार्क पडले. त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीला आपल्याकडे नव्हता. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही मिळून त्याचे मार्क आहेत 97. आता आपण केमिस्ट्री सुरू केलेले. आपलं टार्गेट केमिस्ट्रीचं किती आहे या वर्षीचं? 180 पैकी 160 मार्क आपण घेऊन दाखवणारच. आपले विद्यार्थी घेतातच, अभ्यास करतातच. लक्षात. बायोलॉजी 360 पैकी आपलं 330चं टार्गेट आहे. म्हणजे 330 मार्क पडले पाहिजेत कमीत कमी. 160, 330 आणि फिजिक्समध्ये 70 प्लस पडले तरी चालतात. कमीत कमी त्याला मार्क होतात 560. आणि 560च्या वर जर असतील किंवा 550 प्लस असेल तर तो डोळे झाकून MBBS बनतो. दिस इज आवर टार्गेट दिस इयर. तर बाळांनो अभ्यास करा. बायोलॉजी आणि केमिस्ट्रीला सोडू नका. कारण की बायोलॉजी आणि केमिस्ट्री तुमचं 500च्या जवळ मार्क कव्हर करते. 540 मार्काचं असते कसे पैकीच्या पैकी जर पडले तर नुसते बायोलॉजी आणि केमिस्ट्रीवर तुम्ही डॉक्टर होता. पण कुठं येते तर तुम्हाला NCERTचा प्रत्येक लाईन, प्रत्येक पॉईंट आला पाहिजे. लक्षात. निलंगा शहरात सोमवंशी सर बायोलॉजी आणि केमिस्ट्रीसाठी एकदम दणदणीत निकाल देतील. चालते बाबा. थँक्यू. आपण इथं थांबूत. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.